रायगडमधील खोपोली जिल्हा एका हत्या प्रकरणामुळे चांगलाच हादरलाय। खोपोलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मानसी काळोखे यांचा विजय झाला, पण विजयाच्या 4 दिवसातच मानसी काळोखे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांचे पती मंगेश काळोखे यांची अज्ञातांनी भर सकाळी निर्घृण हत्या केली। या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे का याचा शोध आता घेतला जातोय। मात्र खोपोलीमध्ये दोन्ही पक्षांमधलं राजकीय वैर इतकं टोकाला का पोहोचलं, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। रायगडमध्ये रक्तरंजित राजकारणाचा थरार। खोपोलीत शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या। रायगडमधील खोपोली शहर आज रक्तरंजित राजकारणामुळे हादरलंय। शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आणि त्यांची निर्घृण हत्या केली आहे। आज सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मंगेश काळोखे हे सकाळी आपल्या मुलीला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत होते आणि यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या एका गाडीतून आले होते। त्यांनी मंगेश काळोखे यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले आणि या हल्ल्यात त्यांचा आज जागीच मृत्यू झाला। सकाळी रायगड जिल्ह्याच्या खोपोलीमध्ये सकाळी 7 ते 7:15च्या सुमारास याच विहारी बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या या रोडच्या चौकाच्या जवळच एक निर्गुण हत्या झाली। सकाळ सकाळी जो हत्येचा थरकाप होता, जो हत्येचा थरार होता, ते पाहून इथे जी परिसरातली जनता होती ही पळून गेली व ही निर्गुण हत्या झाली। ते होते मंगेश काळोखे, जे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत व त्यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे यांचा आत्ताच नुकत्याच 8 दिवसापूर्वी झालेल्या निकालामध्ये त्यांचा विजय झाला। खोपोलीच्या वार्ड क्रमांक 3 मधून त्यांचा विजय झाला होता। मानसी मंगेश काळोखे त्यांच्या पतीची या ठिकाणी हत्या झाली। या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मानसी काळोखे या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या। त्यांनी याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता। काळोखे आणि देवकर या दोन कुटुंबांत आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून वाद सुरू आहे। निकालाच्या दिवशी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि त्यामुळे निवडणुकीतला पराभव न पचल्यामुळेच विरोधकांनी हा घात केलाय, असा गंभीर आरोप भरत गोगावलेंनी केलाय। दुःख होतंय, कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, ही दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते। कारण तिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी ही आम्ही एकत्र लढलो होतो आणि ते वेगळे लढले होते आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याच माणसाने मागच्या वेळेला आमचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता, तेव्हा हा अग्रगण्य होता। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून त्यांनी हा डाव साधला असावा। खोपोली नगर परिषदेचा निकाल लागून 4 दिवस उलटले नाही, तोच काळोखे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना दिसते। कार्यकर्त्यांनी खोपोली पोलीस ठाण्याला घेरलं आणि नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून खरंच या हत्येचं राजकीय कनेक्शन उघड होणार आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मेहबूब जमादार, NDTV मराठी, रायगड।